कार्यक्रम सुरू करणार आहोत, परंतु आजचा हा कार्यक्रम ची सुसूत्रता म्हणजे कॉम्पेरिंग सोनाली मुंडे ही करेल. मी आता स्टेज तिच्या स्वाधीन करत आहे. धन्यवाद. रूपरेखा कशी असेल मी थोडक्यात सांगते. सर्वप्रथम आपण 51 वर्षपूर्वी जे घडलं त्याची गोड आठवण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला मामाबद्दल आणि मामीबद्दल काही बोलायचे असेल तर तुम्ही स्टेजवर यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. त्यानंतर आपण पुष्प त्यांना द्यायचं एक छोटासा कार्यक्रम करू आणि सांगता वडीलधारांच्या साक्षीने आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीने मामा आणि मामीने लग्नाची गाठ बांधली आणि आजही त्यांनी ते नातं तेवढ्याच प्रेमाने टिकवून ठेवलंय. मला त्या दोघांकडे बघून नेहमी एक गोष्ट शिकावीशी वाटली आहे की प्रेम व्यक्त करण्यासाठी मला खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नसते. जसं मामा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मामीची मदत करतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मामी नेहमी त्याची मस्करी करत असते. तर ह्यातून पण आपण एवढे वर्ष प्रेम टिकवू शकतो हे मला त्यांनी खूप चांगलं शिकवलंय. मला खरोखर ह्या दोघांचं नातं खूप आवडतं आणि असं ऍडमायर करण्यासारखं नातं मला वाटतं त्यांचं नेहमी. खूप क्यूट असं नातं. सो 51 इयर्स बॅक त्यांनी एकमेकांना हार घालून आणि म्हणजे प्रॉपर सगळं संगीतात लग्न केलेलं आहे. तर आता आपण एक गुलाबाचं फूल त्यांनी एकमेकांना द्यावं आणि मी रिक्वेस्ट करेल मामीने मामासाठी गोड नाव पण घ्यावं. सो एक मिनिट. शब्द रूप आले मुख्या भावना काठावर बक्षीदार मोरांची रवींद्रनाथांचं नाव घेते. सुन्नी जड्यांची. आता औक्षणाचा कार्यक्रम होईल. मी रिक्वेस्ट करते मामाच्या आणि मामीच्या बहिणींना त्यांनी स्टेजवर या.
आप्पांना तुम्ही स्टेजवर या. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना इथे उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचा आभार आहे. आपण ज्या आजच्या कार्यक्रमासाठी इथे आवर्जून आलेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा परत एकदा तुम्हाला हे करतो. आज आपण आपले आवडते मामा रवी मामा, रवींद्र वसंत हेगे, तसेच त्यांच्या सौभाग्यवती रीना, तसेच येथे जो उपस्थित असलेले आहेत सुरेंद्र मामा, या सर्वांना आणि आपल्या सगळ्यांना मी पाठारी आहेत. आता मला काय नावं काय देतो, तुमचे आभारी मानतो. आणि आज आपण या सुभाषाच्या कार्यक्रमासाठी आपण आलेला आहात. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय रवी जगे आज मान्य म्हणालाच होते, तसेच त्यांच्या समाजाचे होते, त्यांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांचं आयुष्य आज जे आहे त्याच्यापेक्षा तुटती नाही असे वाढव असं मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आता हा कार्यक्रम हॅलो. आज आपण अतिशय आनंदाच्या आणि याच्या दृष्टीने बरं का ते एकत्र जमलोय. मलाही समजलं की रवीचा 51वा लग्नाचा वाढदिवस आहे. रवी हा माझा लहानपणीचा मित्र. पहिले लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो, बागडलो, भांडलो बरं का, आणि एकत्रच राहिलो. भातसामध्ये असताना त्यावेळेपासून तर मग फार जवळचे संबंध. रवी आला आणि बोललो मला प्रिया गाडी घ्यायची आहे बरं का. त्यावेळेला त्याला गाडी दिली, त्याला शिकवली, त्याला न्यायचो आणायचो. वहिनीला आणायला तो आसनगावला जायचा. त्यावेळी मी संपूर्ण इन्स्ट्रक्शन द्यायचो. का टांगे असायचे, सावकाश जायचं, वहिनीला सावकाश घेऊन यायचं बरं. असं करून आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. पण मोठे झालो त्या अगोदर तो माझा मित्र होता. त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीचं माझ्या हातात हात दिला आल्या देशात, आणि आमचं योग घडून आणला. बरोबर झालो, खूप फिरलो, भांडलो पण. आणि एकत्र ऑफिसमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये असताना आम्ही दोघं एकत्रच असायचो. त्यामुळे त्याला माझं त्याला आणि त्याचं मला संपूर्ण ज्ञान आहे बरं का. एवढं पडून आज योग आला का रवीचा आणि वहिनी देखील आम्ही त्यावेळेला त्यांच्या भातसा कॉलनीमध्ये त्यांच्या घरी जायचो. पण आज जाऊन आम्ही गप्पा गोष्टी मारायचो आणि एकदम मजेशीर जीवन काढला. त्यानंतर ते ठाण्याला आले बरं का. आणि ठाण्याला आल्यानंतर आम्ही त्यानंतर वेळोवेळी
कुठल्याही कार्यक्रमामध्ये एकत्र यायचो. परंतु आता आमच्यामध्ये असा भेदभाव नव्हता किंवा का बाबा वेगळ्या पद्धतीचा किंवा नाते ओळखायचं. आम्ही मित्रासारखेच आजही आहोत. त्या हिशोबाने आम्ही राहिलो. आपण सर्व एकंदरीत उपस्थित आलात सर्वांचा आम्ही रवीच्या वतीने माझ्या वतीने मी आपला आभारी आहे. एवढे 2 शब्द बोलतो आजच्या मित्रा. आणि मी माझा शाल आणि श्रीफळ घेऊन त्यांचा दोघांचाही सत्कार करत आहे. एवढंच बोलून मी आज सांगतो. आता सुनाने म्हणाली का 50 वर्षापूर्वी काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं, ती आठवण आपण करावी. मला 2 दिवस आठवतात. म्हणजे जेव्हा 1974 साली आम्ही दलाल साहेबांच्या घरी गेलो होतो ठाण्याला. आणि त्यावेळेला आमचं साखरपुडा होता. आणि दलाल साहेब त्याच्यामध्ये सर्व सूत्रधार होते. आणि श्रीकांतची आई होती. तो प्रसंग मला आता आठवला. आणि खूप त्यावेळेला मजा आली होती. अगदी जिलेबीचं जेवण वगैरे केलं होतं. अगदी सगळं जमलं वगैरे वगैरे वगैरे. खूप दिवस मला आठवतो. त्यानंतर मग शापूर हे सगळे भातचा, मग विभागाला नोकरी लागली वगैरे, चांगलं झालं. सगळे आमच्या सगळ्यांना भाईंचा खूपच चांगला ॲडवाईस वेळोवेळी ॲडवाईस मिळत गेला. आणि ते सुद्धा एका मोठी जावई म्हणून आम्हाला तो आपला हक्क किंवा आपल्या पुढे आपण यांना पण गाईड केलं पाहिजे, ह्या प्रकारे सर्वांना मार्गदर्शन केलं. आमच्या अडीअडचणीमध्ये सुद्धा ताई सांगितलं होतं, सर्व काही होईल, सगळं व्यवस्थित होईल, नाम घ्या, नामाशिवाय पर्याय नाही. आणि तीच गोष्ट आम्ही थोडाफार प्रमाणात किंवा प्रत्येकाने नाम घ्यावं ही कळकळीची विनंती आम्हाला करायची. प्रत्येक वेळेला राम नामाशिवाय काही नाही. आणि ते सर्वस्वी सगळ्यांना पटलेलं आहे, आपल्याला पटलेलं आहे, मला पटलेलं आहे, आणि आमच्या सगळ्या कुटुंबांना पटलेला आहे. हा जो आदर्श किंवा प्रत्येक वेळेला येताना किंवा जाताना हा अतिशय चांगला मंत्र नाही आम्हाला दिला. आणि आमच्या कुटुंबाला पण वेळोवेळी आम्हाला त्यांची साथ लाभली. याबद्दल त्यांचे किती आभार मानू आणि बहिणाबाईंचे पण किती आभार मानून हे पण या ठिकाणी सुरेंद्र मामांना थँक्यू बोली. थँक्यू नाही म्हणायला पाहिजे, पण एक चांगला कार्यक्रम आपल्या सहकार्यांना किंवा आस्तवांना घेऊन आयोजित केला, त्याबद्दल खूप खूप आनंद. थँक्यू व्हेरी मच. रजू मावशी आणि दादांनी स्टेजवर यावं.
की लिहून आणले का कारण लक्षात राहते ना. आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत ते सर्वांना माहीतच आहे. आज मला खूपच आनंद होत आहे की माझ्या मोठ्या भावाचा व माझ्या वहिनीचा लग्नाचा 51वा वाढदिवस आहे, म्हणजे गोल्डन जुबली. आज त्यांचे लग्नाचे 50 वर्ष एकमेकांनी कोणाला कसलीच तक्रार न करता आनंदाने सुखासमाधानात घालवले. हे खूप महत्वाचे आहे. तोंडात सतत रामाचा जप, गोंदवलेकर महाराजांची सेवा हे त्यांचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. मला आठवते भाई वहिनी शापूरला गोठेगावला राहत होते तेव्हा मी 8-8 दिवस भाईकडे राहायला जात होती. पण वहिनी नेहमी प्रेमाने आमच्याशी वागायची. वहिनीच्या दोघी बहिणी संगीता, साधना आणि मी खूप धमाल करायचो. वहिनीच्या साड्या कपाटातून काढायचो, त्या नेसायचो, वहिनी येण्याच्या कपाटात ठेवून द्यायचो. पण तिने कधी आमच्याशी कटकट काही केली नाही. भाई कामाला गेला की मी भाईची सायकल घ्यायची आणि शापूरला जाऊन भाजी सामान घेऊन यायची. मी माझी धमाल करायची. आज पण भाईचा मला 8 दिवसात एकतरी फोन असतो. सगळ्यांची खुशाली विचारतो. एक सांगायचे म्हणजे 2016 साली जेव्हा त्यांची बायपास झाली त्यावेळेला वहिनी आणि भाई भर पावसात नाशिक येथे हजर झाले. प्रत्येक सुखदुःखात तो आणि वहिनी हजर असतात. बहिणींना दुसरं काय पाहिजे, हेच तर बहीण भावांचं मजबूत नातं. मी देवाला मनापासून सांगते की अशीच आमची भाई बहिणीची जोडी सुखात आनंदात ठेवा. आणि परत त्यांना मी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवते. सर्वांना नमस्कार. वा. अभिनंदन दोघांचं. काय बोलू, आमच्या आई वडीलच आहेत. खरं दुसरं काही शब्दच नाही आहेत. आमच्या आई वडिलांनी गेल्यापासून त्यांनी आम्हाला एवढं सांभाळलंय. जसं आमचा मोठा भाऊ आहे तसंच आहे आमचे मोठे भाऊ आणि मोठी बहीण. आई वडील इतके लाड केलेत लहानपणापासून. ते गोठेघर कॉलनीचं तुझे म्हणालीस त्या घरापासून भातसाच्या कॉलनीपासून ठाण्याच्या सगळ्या ज्या म्हणजे ते राहिले तिथे आम्ही जायचो आणि इतकी धमाल केली आहे. म्हणजे खरंच आम्ही बालपण आमचं वाढवलं पाहिजे. म्हणजे खरंच. आणि गेली 20 वर्ष मी जेव्हा बाहेर येते यांच्या घरीच असते. हे यांचं घर म्हणजे मला माहेर आहे. हे जर नसतं तर माझ्या आणि माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या मुलींचं इंडियामध्ये वेलकम जास्त चांगलं झालं. आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. दे आर लाईक माय पेरेंट्स. आणि त्याचं काय नॉनव्हेजचं तो बोलायलाच नको काही. म्हणजे फिश खाणं. गेल्या 3 आठवड्यामध्ये आमचे एवढे लाड केलेत त्यांनी काय बोलावं. त्यांच्यासमोर तर काय बोलूच शकत नाही. आणि जॉब करा हे आम्हाला ते सारखे सांगत असतात. आणि यावर्षी मला ते गोंदवलेला पण घेऊन गेले. हो, यावर्षी अगदी छान योग जुळून आला तिचा. आणि हे अचानक सगळं झालं पण खूप छान. आणि तुम्हाला सगळ्यांना क्रेडिट सुरेल. आणि ह्या सगळ्या तुम्ही बहिणी आणि भाऊ खरंच छान कार्यक्रम अरेंज केला. तुमच्यासारखं प्रेम मी कुठे नाही पाहिजे. खरंच आहे बहीण भावंडांचं प्रेम. खरंच आम्ही कुठेच नाही बघितलं. खरंच प्रेम आणि तुमच्याकडे बघून आम्ही पण शिकतोय काहीतरी. करता ताईचं आणि बहिणीचं खूप छान वाटलं. बरं वाटलं. आणि आम्हाला काही काळजी नाहीये त्यांची. खरंच तुम्ही आहात सगळेजण. ऑफकोर्स आम्ही आहोतच पण तुम्ही आहात सगळेजण. त्यापेक्षा नाम आहे श्रीराम आहे. आम्ही ते तर आहेच. गोंदवलेकर महाराज त्यांच्या माठीशी आहेत पण तुम्ही पण आहात सगळे त्यांच्या रूपात. थँक्यू सो मच. आई आणि पप्पांना स्टेजवर यायला. हॅलो, मला तसं बोलता काही येत नाही. थोडस बोलते मी. हा
एक सांगायचं म्हणजे आतापर्यंतची प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज न चुकवता भाई आणि वहिनी एवढे ट्रॅव्हलिंग करून ट्रॅफिक मध्ये, कारण अशा दिवशी खूप ट्रॅफिक असते, त्या दोघांनी कंपल्सरी ते यायचेच माझ्याकडे. हा माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. हेच माझं मनाचं मोठं समाधान आहे. आणि आई तुझा भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी माझी हीच प्रार्थना आहे. त्यांचं आयुष्य खूप सुख समाधानाने समृद्धीने जावं. एकमेकांबद्दलचं असंच प्रेम वाढत राहू दे. अप्पा दलाल आणि फॅमिलीला रिक्वेस्ट करते त्यांनी स्टेजवर यावं. त्यांनी मामा आणि मामीसाठी 2 शब्द बोलावे. हॅलो, आज माझ्या भावाचा 51वा लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण सगळी मंडळी इथे जमलेले आहेत. मला खूप आनंद झाला. मला काल फोन आला, म्हटलं मामाचा 51वा वाढदिवस झाला, आपला 50वा झाला. मामा आपल्या पुढे आहे. मला खूप आनंद झाला आणि त्यांना आता सुखी संसाराचं व्यवस्थित त्याच्या पुढेही त्यांचं आयुष्य जाऊ दे अशी मी देवाला प्रार्थना करते. आणि मामा मामींना माझा आशीर्वाद आहे. भरपूर त्यांना आयुष्य मिळू दे. मगाशी आप्पा बोलले काहीतरी गाडीबद्दल, तुम्ही काहीतरी विषय काढला होता की तुम्ही मामाला गाडी शिकवली, असा विषय काढला होता तुम्ही. तर त्याच्यावर माझं असं म्हणतं की मला पण मामाने गाडी शिकवली. तुम्ही मामाला शिकवली आणि मामाने मला गाडी शिकवली. गाडी शिकवली कशी? ही गाडी घे, ही चावी घे, काय करायला कर, मी तुझ्या मागे बसणार नाही. आणि तो भास्ता आमची कॉलनी आहे, शापूरजी घोटेकर, तिकडनं तो एक सर्कल होता, त्या राऊंड मारायची आपली, पडली तर काही चिंता नाही, पण मी शिकवणार नाही. तो पहिली गाडी चेतक ही मामाकडनं, मग नंतर बाईक आली मामाच्या आशीर्वादाने, नंतर 4 व्हीलर आली मामाच्या आशीर्वादाने. आता या दोघांनाही, म्हणजे मी राहायला ठाण्यालाच आहे, त्यांच्या बाजूलाच आहे, त्यांच्या हत्तीच्या अंतरावरती आहे. ते कधी मला सुखातच फक्त आवाज देतात, दुःख आलं आणि येऊ पण नाही. धन्यवाद. माझी अगदी निक्षून नजर असायचे, हे काय करतात, ते जातात काय करतात, तरी सुद्धा त्यांच्या चुका मी समजून करतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा मनपूर्वक आनंद द्यावे, सर्वांना आशीर्वाद किंवा जे काही म्हणायचं असेल ते मी परत एकदा धन्यवाद. सुनबाई आहे, माझी सुनबाई. मला तसं फारसं बोलता येत नाही, पण माझे मिस्टर शेखर दादा खूप खूप छान छान अनुभव त्यांच्याबद्दल सांगतात. आणि माझी मुलगी जेव्हा जेव्हा अहमदाबादला आहे आता ती राहायला, पण ती जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा ती नेहमी मामा आणि मामींची नेहमी आठवण काढते आणि आम्हाला सांगते
की मला बाकी कोणाकडे नाही दिलं तरी चालेल, रवी मामा आणि मामी आजीकडे घेऊन जात जा. आणि माझे मिस्टर जर आज इथे असते, आता ते अक्कलकोटला गेले, पण ते जर इथे असेल त्यांनी मामांविषयी खूप चांगलं भाषण किंवा त्यांना जे जे काय वाटतं ते त्यांनी खूप छान छान पद्धतीने सांगितलं असतं. आणि आज मामा आणि मामींचा 91वा लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आमच्या पूर्ण दलाल कुटुंबांकडून. धन्यवाद. आणि मामी, तुम्हाला 51व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा. तुमच्या लग्नाला सुद्धा मी उपस्थित होतो 51 वर्षापूर्वी. डोंबिवली लग्न झालं असं मला आठवतंय काहीतरी, बरोबर ना? हा, नक्की 51 वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला लग्नाच्या. सगळ्यांना माझे नमस्कार. आम्ही शहापूरला असताना रवी मामा हा मामा माझा, पण आम्ही तिथे राहत असताना मामा म्हणून तो माझ्या कधीच वागला, एक मित्र या म्हातारीच माझ्याकडे तो आलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांचं लग्नात जमाच्या वेळेस त्यांना त्याच्याबरोबर मामीला बघण्यासाठी मी होतो, हे मला खूप आठवतं. आणि ते पण बघितलं म्हणजे एक मजल्याचं काहीतरी एकच मजली बघायला, खाली काहीतरी कोंबड्याचा खुराडा आणि काहीतरी असं होतं. तिथे आम्ही त्यांना बघण्यासाठी आम्ही गेलो. एवढं प्रेम म्हणजे मला ते घेऊन जायचे कधी, एवढं प्रेम माझ्यावर त्यांचं होतं. आणि कधी कुठे आहे आणि अजून पण आहे. त्यांना लग्नाच्या 51व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा. राखीबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट टूर केली एकत्र काश्मीरला, तेव्हा आम्ही एकदम मे बी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये तेव्हापासून आलो. आणि जसं सोनू म्हणाली की या दोघांचं 51 इयर्स एकमेकांबद्दल बरोबर ते कसे राहतात ते आम्हाला ऍक्च्युली काश्मीरला गेल्यावर अनुभव, ऍटलिस्ट मला तरी अनुभवायला मिळालं. सो त्यांचा स्वभाव एवढा मस्त आहे ना दोघांचा. आता काकी सगळे माहिती आहेत, काकी कधीच गिव्हअप करत नाही. आम्ही काश्मीरला घोड्यावर बसण्यापासून ते जे शंकराचार्याचं देऊळ आहे त्याच्या पायऱ्या लिटरली एवढ्या असतील, पण काकी नाही म्हणाली नाही किंवा भाई काका म्हणाले नाही की मी तू नको जाऊ, उंच पायऱ्या तुला जमणार नाही, असं नाही. काकी सगळ्यात पुढे आणि भाई काका मागे तिला सपोर्ट करायला. सो असं जे नेचर आहे दोघांचं एवढं मस्त वाटतं बघायला. आता सिन्स आय एम मॅरिड आणि भाई काका सपोज काहीतरी असे मस्तीमध्ये बोलतात तर काकी लगेच त्यांना असं करते की काय पण बोलतात. सो मला असं वाटतं की भाई काका मुद्दामूनच तिच्यासमोर तसं म्हणतात. बोलायला बोलवूया. नाना मामाला मी स्टेजवर यायची रिक्वेस्ट करते आणि मामीला पण. तशी सुरुवात केलेली होती. व्यवस्थित प्रस्थापित झाले ते दिवस आठवतात. आम्ही जव्हारला होतो तेव्हा भाई रोज म्हणजे आम्हाला रोज 4 आणे मिळायचे. त्याला 4 आणे, मला 4 आणे. त्यावेळेस 4 आणे पण खूप होते. 3 पैशामध्ये चणे वगैरे भरपूर मिळायचे. शेंगदाणे मिळायचे 5 पैशाला. आणि तेव्हा मग भाई सायकल घ्यायचा भाड्याने. आणि अर्थात भाड्यानेच तेव्हा घेऊ शकत होते. आणि मग भाई सायकल चालवायचा, मी पुढे ते दांडीवर बसायचो आणि भाई अगदी पुढे आपण कुठे ते मांगेलवाडा का कुठे ते
तिथपर्यंत असं चक्कर मारून मग हनुमान टेकडी येऊन असं करून फिरत यायचो. आणि मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने आठवते की ते जेव्हा किनोलीला होता भाऊ बंधू आमचे, तेव्हा आम्ही जवारला होतो. किनोलीला का कुठे बोईसर, किनोलीला. तर त्यावेळेला भाईने मला एक भेट म्हणून एक डबी पाठवली होती. अशी एवढी उंच डबी होती आणि अशी राऊंड होती. त्यामध्ये 3 पैशाचे का 2 पैशाचे कॉईन होते. ते पूर्ण भरलेली डबी मला भेट म्हणून पाठवली होती. असे काही प्रसंग असे आठवतात भरपूर. तर आणि त्यानंतर मग आता जसं कळायला लागलं तेव्हा आम्ही जास्त जवळ येत गेलो. आणि मग बहुतेक आम्ही ट्रिप वगैरे आता जातो ते आम्ही एकत्रच जातो, त्यामुळे एन्जॉय करतो खूप. जसं हिने सांगितलं, भाईचा मिस्किल स्वभाव आहे, पटकन काहीतरी बोलणार, मग वहिनी तिकडनं म्हणजे ती नक्कीच चिडलेली असणार की काय की मजा म्हणून चिडणार वगैरे आणि मग हसणार, असा हे सगळा प्रकार चालू असतो. एन्जॉय करतो आम्ही. तर मी आमच्यातर्फे आपणा सर्वांतर्फे त्यांना 21व्या लग्नाच्या वाढदिवसा 51व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अर्थात लोक म्हणतात नाही का, माणसाची टेंडन्सी अशी असते की आपण जिथे कुठे जातो किंवा काही कार्यक्रम अटेंड करतो किंवा अरेंज करतो तेव्हा आपण असं बघत असतो की एखादी जर संधी मिळालीच तर ती संधी आपण गाठण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. तर मला असं वाटतं की आता आपल्याला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे आपले आप्पासाहेब दलाल यांचं जूनमध्ये 91 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्याप्रमाणे त्यांच्या माईच्या आणि त्यांच्या लग्नाला आताच मला कळलं की माई म्हणाले की मी 50 वर्ष मागे, 50 वर्ष आहे, 1 वर्ष मागे. तर तो 50वा वाढदिवस आणि आप्पासाहेबांचे 91 वर्ष आपण इथे थोडक्यात सेलिब्रेट करूया. मला आनंद होईल त्यांनी जर स्टेजवर आले. स्वतःच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने, तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मामांना मी तीव्र धन्यवाद देतो. शेखर यांनी 2 शब्द मामांसाठी पाठवले. जय रामजी की मामा, जय रामजी की मामी. आपणा दोघांस 51व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जास्त काही सांगायचं नाही, फक्त एकच जे महत्वाचं वाटतं ते सांगतो. आमच्या दलाल कुटुंबांचे आणि मामा मामींचे नाते काही वेगळेच आहे. प्रत्येक नातं कसं जगावं, ते मैत्रीपूर्वक कसं असावं, हे मामा आणि मामींकडून शिकण्याजोगं आहे. मला एक नवल वाटतं की मनुष्य 4 पिढ्यांचा मित्र कसा असू शकतो. म्हणजे अण्णांपासून असलेली मैत्री आप्पांपर्यंत आली, आप्पांपासून मग ती आमच्याकडे आली आणि आमच्याकडून आता अंकित आणि आमची पुढची मुलं या पिढीकडे चाललेली आहे. असे तुम्ही मामा आणि मामी सदैव आनंदी राहा. आपणास परत एकदा खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. रिक्वेस्ट करते त्याने सगळ्यांसाठी बोलावं. श्रीराम जय राम. ही कल्पना नव्हती तर सुरेंद्रनी हा एवढा कार्यक्रम मॅनेज केलेला आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. इथे आल्यानंतर आम्हाला कळलं आणि मग त्यांनी सांगितलं. इथे घरी पण त्यांनी काय सांगितलं नाही, इथे आल्यानंतर एक 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 गोष्टी उलगडत गेल्या तेव्हा आम्हाला कळलं की बाबा सुरेंद्रने काय. सुरेंद्र हा मुळातच एक कलाकार ग्रस्त आहे आणि तो लहानपणापासूनच त्यांनी कला
बघत आलेलं आहे. तर त्यात काय आणखीन काय नवीन असं नाही, परंतु तो एक साई भक्त आहे आणि भयंकर कोऑपरेटिव्ह माणूस आहे आणि त्याच्याबद्दल काय बोलावं तेवढं. तर दुसरं म्हणजे आम्ही बघितलं, आता मला माहिती आहे वेळ झालेला आहे त्यामुळे एकदम थोडक्यात आठवतो. आम्ही शिकलो ते बाईपासून शिकलेलो आहे, अप्पांपासून शिकलेलो आहे आणि अशोक पठारे म्हणजे आप्पासाहेब त्यांनी आम्हाला गाडी शिकवलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी आठवत गेल्या तर असं खूप काही आठवणी सांगता येईल. परंतु मला असंच वाटतं की तुम्ही सर्व म्हणजे महाराजांचा मला अनुभव झाल्यानंतर मला असं वाटतं का तुम्ही सर्व जे आलेले आहात, तुमचं आमच्यावर जे प्रचंड प्रेम आहे ते प्रेम केवळ महाराजांची कृपा आहे आणि महाराजांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. महाराजांनी तुम्हाला आमच्यावर प्रचंड प्रेम करायला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही करता आणि ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते कधी कमी होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्ही हे सगळा कार्यक्रम करून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत आणि असंच प्रेम तुम्ही कायम ठेवा आणि कायम राहू द्या अशी तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती. कोण येणार पाहुणे करतात. हा वा 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 ताई मला सांग. कोण येणार पाहुणे, कोण येणार पाहुणे, ताई मला सांग, ताई मला सांग, मला सांग, मला सांग कोण येणार पाहुणे. आज सकाळपासून गेली ताईची गाई उडून, आरच्या समोरी बसून, आरच्या समोरी बसून, आहे बुवा ऐक, आहे बुवा ऐक, झालं बाई नळे दागिने, कोण येणार पाहुणे. झाली जोपात गेली फळी, नवीन कोणी साडी तुझी, ताई माझी जशी दिसे देखणी, ताई माझी जशी दिसे देखणी. गोरे गोरे पान, गोरे गोरे पान ते आहेत सुंदर वळणे, कोण येणार पाहुणे. नको सांगू जग मला, गीत मज्जा सांगते तुला, नको सांगू जग मला, गीत मज्जा सांगते तुला. गोड गोड पाहू, गोड गोड पाहू मला देतील नवे वेहुणे, कोण येणार पाहुणे. ताई मला सांग, ताई मला सांग, मला सांग, मला सांग कोण येणार पाहुणे, कोण येणार पाहुणे. आजचा हा कार्यक्रम करताना बंधूंनी 75व्या वर्षात प्रवेश सुद्धा केलेला आहे आणि त्याच्या मागोमाग वैदिने म्हणजे 75व्या उंबरठ्यावर आहे. तर असा हा खूपच छान सोहळा आयोजित झालेला आहे. आता आपण भाईने म्हणजे बंधूने आणि वैदिने सर्वांसाठी काहीतरी गिफ्ट आणलेली, प्रेमाची भेट आणलेली आहे. ऍक्च्युली भाई मला सतत सांगत होते की सगळ्यांना पुन्हा पुन्हा मेसेज दे, सगळ्यांना सांग, कोणी काही आणू नये. आणि त्याप्रमाणे मी सांगत गेलो, परंतु काही जणांनी आणलं ठीक आहे, पण यांनी सुद्धा आणलं, त्यांनी पण ऐकलं नाही माझं किंवा त्यांचं. तर आपण ते करूया प्रत्येक फॅमिलीच्या.
नसीब